उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे 99% उमेदवार असतील, पण 1% सांगता येत नाही. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अजून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. उद्धव ठाकरेंनी या एका जागेसाठी पुढे यावं असा आग्रह केला जातोय. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. वेदांत, 99% खात्री आहे, पण मग 1%ची ही सगळी अस्पष्टता नेमकी काय? कारण अद्याप अधिकृतरित्या उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतलेला नाही, जी माहिती मिळते. आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते मागील आठवड्याभरापासून आग्रह करतात उद्धव ठाकरेंना की आपणच विधान परिषदेची उमेदवारी घ्यावी, विधान परिषदेत परत यावं आणि महाविकास आघाडीचा नेतृत्वातला एक चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हे परत सभागृहात यावेत, अशी या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची विनंती आहे. आपण बघितलं, सुप्रिया सुळे असतील, विजय वडेट्टीवार असतील, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर जे त्यांच्या पक्षातील काही नेते सुद्धा आग्रहीत आहेत. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी हे विधान केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की 99% हे उद्धव ठाकरेच उमेदवार असतील, मात्र 1% सांगता येत नाही. बॉस इज ऑलवेज राईट, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. कारण आपण बघितलं तर अवघे काही तास शिल्लक आहेत, भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेमके उमेदवार कोण असणार, तर जवळपास आतापर्यंत जी चर्चा झाली आहे त्यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याच नावाला पसंती दिली आणि तसा आग्रह केलेला आहे. त्यामुळे इतर उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली नाही आणि जर इतर पर्याय असते तर मग महाविकास आघाडीसोबत चर्चा झाली असती. त्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित होते आणि त्यामुळेच मिलिंद नार्वेकर यांचं विधान चर्चेत आहे. त्यामुळे उद्या कदाचित उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचा अर्ज भरतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते पुन्हा एकदा विधान परिषदेवर येऊ शकतात. वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.